नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। 22 वर्षीय तरुणीवर 3 रिक्षा चालकांकडून सामूहिक अत्याचार, डोंबिवली हादरली। राज्यात महिला अत्याचाराच्या खरात प्रकरणानं खळबळ उडून दिली असतानाच अनेक बाबांची प्रकरणं देखील आता बाहेर येत आहेत। एवढंच काय तर इतर महिला अत्याचारांचीही प्रकरणं समोर येत आहेत। अशातच डोंबिवलीतून एक बातमी पुढे आली आहे, जी ऐकून तुम्हीही म्हणाल नेमकं चाललंय तरी काय। कारण अत्याचाराच्या एका घटनेनं डोंबिवली हादरून गेली आहे। 22 वर्षीय तरुणीवर 3 रिक्षा चालकांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे। या तिन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र पुन्हा मुद्दा तोच, महिला अत्याचार आणि महिला सुरक्षा। सांस्कृतिक उपनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सोलापूरहून कामासाठी आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्या ओळखीच्याच 3 रिक्षा चालकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या। मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीडित 22 वर्षीय तरुणी मूळची सोलापूरची रहिवासी आहे। ती डोंबिवलीत एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये कामाला आहे। तिची ओळख परिसरातील काही रिक्षा चालकांशी झाली होती। घटनेच्या दिवशी आरोपींनी तिला पार्टीच्या बहाण्यानं खंबाळपाडा परिसरातील एका फ्लॅटवर नेलं। फ्लॅटवर पार्टी झाल्यानंतर आरोपींनी या तरुणीवर आळीपाळीनं अत्याचार केल्याचा आरोप आहे। या भीषण प्रसंगानंतर पीडित तरुणीनं हिम्मत एकवटून टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। तरुणीच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 आरोपींना ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं चेतन चौहान, हेमंत चौहान आणि उमेश वर्मा अशी आहेत। हे तिन्ही आरोपी व्यवसायानं रिक्षाचालक असून ते डोंबिवली परिसरातच वास्तव्यास आहेत। पोलिसांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। त्यांना न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। डोंबिवली सारख्या वर्दळीच्या शहरात आणि एका ओळखीच्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं कृत्य घडल्यानं परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जाते। विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या किंवा कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत आता चिंता व्यक्त केली जाते। काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यानंतर आता पुन्हा एका तरुण महिलेवर अशाच प्रकारचा अत्याचार झाल्यानं सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। टिळकनगर पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। यामागे आणखी कुणाचे हात आहेत का याचाही शोध घेतला जातो। कायदेशीर नियमानुसार बलात्कार पीडितेची ओळख उघड करणं गुन्हा आहे, त्यामुळे तिचं नाव किंवा अधिक तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे। नागरिकांनीही सोशल मीडियावर अशा प्रकरणातील पीडितेची माहिती शेअर करू नये, जेणेकरून तिची बदनामी होईल असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। एक महिला 2 रिक्षावाल्यांच्या ओळखीची आहे आणि त्या महिलेच्या एक पार्टी करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा जो तिसरा साथीदार आहे त्याच्यासोबत तिसऱ्या साथीदाराच्या घरी घेऊन आले आणि तिथे पार्टी केल्यानंतर मग त्यांनी त्या महिलेसोबत अतिप्रसंग केलेला आहे। कोण आरोपी आहेत, काय त्यांची नाव आहेत? तिन्ही 2 रिक्षा चालकच आहेत आणि तिसरा तो पण रिक्षा चालकच आहे, परत प्लस तो रिक्षाचे लायसन्स बनवण्याचे एजंट म्हणून काम करतो, असं तिसरा आरोपी आहे। आरोपींची नावं? एक हेमंत चव्हाण आहे, एक चेतन चव्हाण म्हणून एक आरोपी आहे आणि तिसरा आहे तो उमेश वर्मा नावाचा आरोपी आहे। त्याने ते घर भाड्याने घेतलेलं होतं आणि तिथे त्याने त्यांची पार्टी झाली। आता त्यांना काय अटक केली आहे का काय? सध्या ते आरोपी PCR मध्ये आहेत। 3 आरोपी अटक आहे। किती दिवसांची पोलीस कोठडी दिली? 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 7 दिवसाची। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।